मालिक को थोड़ा सा गलती हो गई। वेलकम टू न्यू व्लॉग. तर मी तुम्हाला आज घेऊन चाललोय, पुढे घेऊन चाललोय वळका बघू. इंटर्नशिप लागायची तर माझ्या ती पण आता संपायला आल्या बरं काय. तर मग मी काय म्हणते तुम्हाला, मी इंटर्नशिप माझी कशी आहे ते दाखवतो तुम्हाला पूर्ण. आणि जे कोण हवे म्हणजे शेवटला मी एक रिॲलिटी सांगतो तुम्हाला कशी काय स्ट्रक्चरल आणि हायवेमध्ये काल. तर मग आता व्लॉग कंटिन्यू करा, मी येतो आता. चला जाऊया आपण डायरेक्ट साईडवर, ट्रान्झॅक्शन करू काय. आपण आलेलो आहे आता साईडवर. ओके, इथं पाणी मारायचं काम चालू आहे. PQC पर्यंत झालेलं आहे आपलं. PQC पर्यंत आपलं काम झालेलं आहे. म्हणजे आता इंटर्नशिपचे काहीच दिवस आहेत माझे आणि काम पण संपत आले, त्यामुळे म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. तर मग आता वॉटरिंग चालू आहे, त्यानंतर जूट बॅग्स लेईंग करणार मग मी, म्हणजे पोते टाकायची काम. हे जरा प्रोफेशनल वर्ड सगळं यूज करायला लागतं. 2 मिनटं. तर मग काय आता तुम्हाला दाखवायचं काय म्हणल्यावर नाही आता पोते एक हाताळवणार आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि मग काय पुढं मार्किंगच करणार आहे आम्ही PQCसाठी. डेली 300 मीटर आम्ही मार्किंग करतो आहे आणि त्यातले 250 मीटर आपली नाईटला PQC चालत्या. ओके, तर मग नाईटला एकदा येऊया म्हणते मी. काय म्हणताय, जाऊया का सांगा मग कमेंटमध्ये सांगा. आणि मग शेवटला मी तुम्हाला सांगतो आहे हे जे रिॲलिटी काय आहे नेमकी एका इंजिनियरची, जे साईडवर आहेत. ऑफिसवाल्यांचं चांगलंच आहे, पण साईडवाल्यांची रिॲलिटी तुम्हाला दाखवतो आज. चला बाय. तर ग्रुप वोटिंग चालू झालेले आज आपली. ग्रुप वोटिंग किती ना करतात तर 1/3 म्हणजे आपला 270 आता बेड आहे PQCचा. तर त्याला 1/3 मीन्स 90 mm कटिंग चालू आहे. हे आपण चेक पण करतो आहे. ह्याच्या फोटो मी 1-2-3 आले नाहीत चांगले होण्यामुळं, पण तुम्ही बघा ग्रुप वोटिंग कशी असतात. तर आपण सेंटर मार्किंग चालू केलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. डॉगेश भाई इथं असं साईड सेंटर काढून ठेवलेलं आहे, आपण त्याच्यावरनं सेंटर मार्किंग करते आहात. मग ते सेंटरवर ठेवायला लागलं बघा दगड. नंतर ना आपण ह्याच्यावर पेग रॉड मारायचं. आपण नाही मारून घ्यायचं, दाखवतो तुम्हाला पुढं. आपलं पेग रॉड्स मारून झालेला आहे काहीच. पेपर मशीन ह्याच्या मागं आणि आपण 300 मीटर पेग रॉड्स मारून झालेला आहे. आपलं पेग रॉड्स मारून झालेले आहेत. वापरलेलो बस. तर गाईज आल्यावरनं मला काही व्हिडिओ करायला जमला नाही, तर मग मी तुम्हाला सांगतो आता मेन म्हणजे रिॲलिटी काय आहे. तर साईडवरचे जे असतात त्यांचं एक तर तुम्हाला कंडिशन सांगतो. आता आमचं कसं आहे, आम्हाला एक तर सकाळी 8:30ला यायला लागते. म्हणजे 8:30चं टायमिंग आहे. सगळे इंजिनियर्स तरी 9ला येतात, वर्कर्स त्याच्याहून उशीर ना म्हणजे 10ला येतात. आमचं टायमिंग आहे संध्याकाळी चेकआउट आहे आमचं संध्याकाळचं 7 वाजता, 7-7:30. तरी सगळेजण 7ला जातात. वर्कर्स किती वाजता जात असतील काय म्हणणं आहे तुमचं? 6-5 वाजता. सेफ्टी म्हणजे कुठं काय काम झालेलं तर नसलं तर मग सेफ्टी लावायची कोण? आम्हीच. असलं एक असते. आणि तुम्हाला एक सांगतो, ऑफिस वर्क जे असते तर त्यांचं कसं सॅटर्डे संडे सुट्टी असते, नाहीतर सॅटर्डे हाफ डे, नाहीतर संडेला सुट्टी असते. हायवे कन्स्ट्रक्शनला असं काही नाही. तुम्ही जर का साईट वर्क करणार असाला तर मग मी तुम्हाला सांगतो आहे की बघा तिथली कंडिशन्स त्यांना कशा आहेत. विचारा त्यानं पहिला. कारण की आमचं कसं साईटवाल्यांना मंथली 2च दिवस सुट्टी आहेत, म्हणजे महिन्यातनं 2 दिवस, आठवड्यात सुट्टी नाही. तुम्ही ते एकदा कन्फर्म करा जे कोण जाणार असेल ते. आणि
पेमेंट पण असं हे नाही, कारण की मी जिथं आहे, कारण तुम्हाला सांगतो इंजिनिअरपेक्षा ऑपरेटरला जास्त हे आहेत पेमेंट्स. तर मग ते पण तुम्ही बघा. बाकीचं मग डिफरन्स सांगायला गेलं तर मग म्हणजे तुम्हाला जर का ऑफिस वर्क म्हणजे बसून काम पाहिजेलं असलं, निवांत पाहिजेलं असलं आणि वीकली जर का सुट्टी पाहिजेलं असली, तर मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही आपलं साईड वर्क म्हणतो ऑफिस वर्क करा. साईड वर्ककडे सध्या तरी जाऊ नका. जर का तुम्ही हायवेला येणार असला तर सांगालो मी, तुम्ही जर का ह्याला जाणार असशीला कशाला आपलं स्ट्रक्चरलला रेसिडेन्शियल बिल्डिंग्सला तर चांगलं आहे, मग काय अडचण नाही तुम्हाला, आणखी आहे मग सगळंच ओके आहे तिथं. पण हायवेचं आता मी करायला लागलो आहे, त्यामुळं मला एक चांगला अनुभव आला. कारण मी पण पहिला असंच हे करत जात होतो, म्हणजे आपला असं एक्सपेक्टेशन असतं ना की जायचं निवांत सगळं काम फुल टाईटमध्ये करायचं आणि मग केल्यानंतर आठवड्याला सुट्टी मस्त मी मित्रांबरोबर फिरायला जायचं. झंड झालं सगळे झंड. काय करायला लागते, जायला लागते, पंचिंग करायला लागते, जाऊन तिथं 2 तास बसायचं. वर्कर येऊस्तवर वर्कर ऑपरेटर येणार, मग त्याला कामं सांगायची, त्यात पण तो अळम डळम करणार. त्यापेक्षा आपलं मस्तपैकी रेसिडेन्शियल बिल्डिंग ते बघा, तसली कामं घ्या. वाटल्यास तुम्ही ऑप्शन्स ढीग आहेत. हायवे सोडून पण स्ट्रक्चरलला जाऊ शकताय, आर्किटेक्चरला जाऊ शकताय, इंटिरियरला जाऊ शकताय, डिझायनिंगमध्ये. बाकीचं मग एवढंच सांगायचं होतं तुम्हाला डिफरन्स. बाकी मज्जा तरी आहे, म्हणजे ऑपरेटर्स ते मिळून मिसळून आहे आम्ही सगळे. आता तुम्हाला ते पहिल्या इंट्रोमध्ये का आलं असेल कसं काय आमची बॉन्डिंग. तर मग चालतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबतो इथंच.